डिअर फ्रेंड्स, डेली इंग्लिश स्पीकिंग सेंटेन्समध्ये आज आपण पाहणार आहोत शॉपिंग. तुम्ही शॉपिंग करायला गेलेत, ड्रेसेस घ्यायला गेलेत, तर त्या दुकानात गेल्यानंतर कशा पद्धतीनं इंग्लिशमध्ये बोललं जातं ते बघा. नवनवीन कपडे दाखवा. जेव्हा तुम्ही त्याला सांगाल नवनवीन कपडे दाखवा, तर काय म्हणाल? शो मी द लेटेस्ट ड्रेस. शो मी द लेटेस्ट ड्रेस. आणखी दाखवा. शो मी मोर. शो मी मोर असं सांगितलं जातं. हे छान आहे. मग तुम्हाला मध्ये ते आवडलं तर तुम्ही सांगाल हे छान आहे. दिस लुक्स सो नाईस ऑर दिस लुक्स सो गुड. याची किंमत काय? मग तुम्ही विचारणार किंमत काय? तर कसं बोलणार इंग्लिशमध्ये? हाऊ मच ऑफ इट. हाऊ मच ऑफ इट असं म्हणा. फारच महाग आहे. मग तो किंमत सांगतो. ते महाग वाटतं तेव्हा काय म्हणणार तुम्ही? फारच महाग आहे. इट इज टू एक्सपेन्सिव्ह. इट इज टू एक्सपेन्सिव्ह असं म्हटलं जातं. थोडं कमी करा. थोडं कमी करा किंमत. तर काय म्हणणार? रिड्यूस इट अ बिट असं म्हणा. स्वस्त दाखवा. तुम्ही त्याला सांगा स्वस्त दाखवा, स्वस्त ड्रेसेस दाखवा. तर काय म्हणणार? शो समथिंग चीपर. शो समथिंग चीपर. हे चांगलं आहे. मग तुम्हाला त्याच्यातलं आवडलं तर काय म्हणणार? हे चांगलं आहे. दिस इज नाईस. दिस इज नाईस असं म्हणायचं. आणि हे द्या. मग तो ड्रेसेस जे आवडला असेल तो द्या. म्हणजे पॅक इट. काय म्हणणार? पॅक इट. तर अशा पद्धतीचे डेली इंग्लिश स्पीकिंग सेंटेन्स शिकण्यासाठी या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स.